ख्रिस्त माझा, तो सर्वांचा या नामा त्याला, तो जगाचा तारणारा या स्तवा त्याला. होय प्रियानो, ख्रिस्ताचं स्तवन करणं, ख्रिस्ताला नमन करणं हे आमच्या जीवनामध्ये एक सर्वात महत्वाचं कृत्य किंवा महत्वाचं कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक रविवारी आम्ही आमच्या अ, अ, स्थानिक मंडळीमध्ये सार्वत्रिकरित्या त्याचं नमन करण्यासाठी एकत्र जमत असतो. आणि अनेक वेळा या शनिवारचा जो दिवस असतो तो नेहमी आपण कमीत कमी माझ्यासाठी देखील एक तयारीचा दिवस असतो, की आम्ही कशा प्रकारे ख्रिस्ताचं स्तवन करावं, कशा प्रकारे आम्ही त्याची आराधना करणार आहोत, कशा प्रकारे आम्ही त्याचं गौरव परमेश्वरासमोर प्रगट करणार आहोत. आणि असाच एक भाग आज मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. तर माझ्यासोबत लूक भवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 36व्या वचनापासून आपण पुढे वाचणार आहोत. लूक भवर्तमान, गॉस्पल अकॉर्डिंग टू लूक चॅप्टर 7 and verse 36 onwards. परुषातील कोणा एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो परुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबस्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. वाचलेलं वचन प्रभू आपणासाठी आशीर्वादित करो. हा दृष्टांत आम्हाला सर्वांना परिचयाचा आहे, परंतु या परिचयाच्या दृष्टांतामधून देखील अनेक वेळा आपल्याला प्रभू अनेक गोष्टी नाविन्याने दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा भाग आम्हाला 3 वेगवेगळ्या शुभवर्तमानामध्ये देखील पाहायला मिळतो. मार्क शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये देखील पाहायला मिळत आहे आणि योहान शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये देखील अशाच प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला या स्त्रीबद्दल केलेला पाहायला मिळत आहे. आणि किती सुंदररित्या या स्त्रीचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर फार विरोधाभासक गोष्टी आम्हाला या भागामध्ये देखील वाचायला मिळत आहेत. कोणी एक परुषी आहे ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं आहे त्याच्या घरी येऊन जेवण्यासाठी. परंतु आम्ही जर पुढचा भाग जर पाहिला तर ह्या आमंत्रकाने ज्याने आमंत्रण दिलेलं आहे त्याने जे कार्य करायला हवं होतं ते कार्य न केलेलं प्रभू येशू ख्रिस्त त्याला उल्लेख करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु त्या ठिकाणी एक पापी स्त्री आता येत आहे. मी म्हटलं प्रियांनो, विरोधाभासक गोष्टी आहेत. ज्याने जे करायला हवं होतं ते त्याने नाही केल्यामुळे आम्हाला पाहायला मिळत आहे की एक पापी स्त्री त्या ठिकाणी येत आहे. तिने ऐकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरामध्ये जेवण्यास बसलेला आहे आणि ते ऐकून ती त्याकडे येत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस मी हे म्हणत होतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला मिळणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्यावेळेस त्या पुरुषाने त्याचं गौरव त्याला दिलं नाही, आम्हाला पाहायला मिळत आहे की पुढे या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु किती सुंदर गोष्ट त्या ठिकाणी पुढे लिहिलेली आहे. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. प्रियांनो, पापी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं हे फार मोठं 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 कार्य आहे, हे फार मोठं भाग्य आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळत आहे की ज्या वेळेस ती पापी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तिला थांबवत नाही आहे. असं म्हटलेलं आहे की ती त्याच्या मागे येऊन उभी राहिली. प्रभू येशू ख्रिस्ता एका पापी व्यक्तीचा प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो फार महत्वाचा आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारणाच्या द्वारे हा जो प्रवास आहे, एका पापी व्यक्तीचा देवापर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो फार कमी झालेला
सोडवण्यात आलेला हा जो प्रश्न होता तो सोडवण्यात आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण ते फक्त शक्य झालं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारणाच्या द्वारे. परंतु आम्हाला पाहायला मिळत आहे की ही स्त्री या ठिकाणी काय करत आहे. आमचा आजचा विषय आहे, तिला अनेक भागामध्ये मरिया देखील म्हटलेलं आहे. मरियेची प्रभू बद्दल असलेली आस्था आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मरियेची मरियेने प्रभूसाठी केलेली आराधना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मरियेने प्रभूसाठी केलेला तेलाभ्यंग आम्हाला पाहायला मिळत आहे. मरियेने प्रभूसाठी केलेलं स्तवन आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, एक एक कार्य जे तिने केलेलं आहे ते फार आम्हाला अनेक तिच्याबद्दल, तिच्या आस्थेबद्दल, तिच्या प्रीतीबद्दल अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. ज्यावेळेस ती स्त्री येत आहे त्या स्त्रीचा मागोवा काय आहे? ती एक पापी स्त्री आहे. परंतु पापी स्त्री असताना देखील काय करत आहे? एक अलाबस्त्र कुपी घेऊन प्रभू यीशू ख्रिस्ताकडे येत आहे. प्रियांनो, हे हे जे अलाबस्त्र कुपी आहे किंवा त्याच्यामध्ये असणारं जे तेल आहे, हे सुगंधी द्रव्य आहे आणि हे फार मोलाचं आहे. मी एका ठिकाणी वाचत होतो, ही जी अलाबस्त्र कुपी आहे ती फार वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्यांनी किंवा मटेरियलनी ती बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे मटेरियल्स आहेत, हे जे धातू आहेत, हे फार महागडे किंवा फार महाग असे आहेत. आणि त्यामध्ये असलेलं जे द्रव्य आहे, त्यामध्ये असलेलं जो तेल आहे, सुगंधी तेल आहे, हे देखील फार महागडं असं आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या भागांमध्ये मार्क शुभवर्तमान किंवा यहोनामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ₹300 ते त्यावेळेसचं तेल आहे. इंग्लिशमध्ये 300 दिनारी असं म्हटलेलं आहे. जर याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला हे पाहायला मिळेल की हे जे ₹300 होते त्यावेळेस एका मजुराची वर्षभराची ती कमाई होती. वर्षभराची कमाई आम्हाला पाहायला मिळत आहे की ही स्त्री त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ घेऊन आलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक प्रश्न करत आहेत की एवढ्या सगळ्या गोष्टीचा नाश का करावा. परंतु या सर्व प्रश्नांकडे ती दुर्लक्ष करत आहे, कारण तिला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की ती कोणासाठी काय करत आहे. जे त्याचं आहे ती त्याला देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात पहिली कृती ती त्या ठिकाणी करत आहे. एक अलाबस्त्र कुपी घेऊन येत आहे, ती जी सर्वात जी जी फार मूल्यवान आहे. आणि इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे मार्क शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये की शी ब्रेक इट, तिने ती कुपी फोडली आहे किंवा तोडली आहे. हा फार महत्वाचं कृती आहे प्रियांनो, जी ह्या स्त्रीने केलेली आहे. ज्या ज्या वेळेस एक पापी व्यक्ती प्रभू यीशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येतो, सर्वात प्रथम गोष्ट जी घडते ती म्हणजे आपण आपल्या आतून तुटून जातो. आणि हे तुटणं फार फार गरजेचं आहे. आम्ही आमच्या मनामध्ये कोणी काही असेना, परंतु ज्या वेळेस प्रभू यीशू ख्रिस्ताच्या जवळ आम्ही येतो, ज्या वेळेस प्रभू यीशू ख्रिस्ताच्या एकदम त्याच्या चरणाजवळ आम्ही येतो, आमचं मन तुटून जातं प्रिय. कारण ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभू यीशू ख्रिस्ताला पाहतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभू यीशू ख्रिस्ताचा गौरव पाहतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभू यीशू ख्रिस्ताचा मान सन्मान वैभव पाहतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या आमच्या पापांची जाणीव होते. आमचं अंतःकरण तुटून जातं. आणि तेच या स्त्रीने या ठिकाणी केलेलं आहे. तिने आपला जो आपलं जे स्वतःचं जे काही आहे, स्वतःचं मन त्या ठिकाणी तिने मोडलेलं, तोडलेलं, फोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्या ठिकाणी पहा ना, असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी ती
पा- आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिलेली आहे. प्रियानं प्रियांनो, रडणे आम्हाला काय दाखवत? ज्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये व्याकुळ होऊन जातो, त्यावेळेस आमचे अश्रू आमच्या डोळ्यातून वाहायला निघतात. जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही त्याचा विचार करतो, त्यावेळेस आमचं मन भरून जातं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळत आहे की ती अशाच प्रकारे रडत उभी राहिलेली आहे. तिने आपलं मन तोडलेलं आहे, तिने आपलं मन मोडलेलं आहे. परंतु कोणासाठी? प्रभू यीशू ख्रिस्तासाठी. जे त्याचं आहे, जे गौरव त्याचा आहे, त्याला देण्यासाठी आम्हाला पाहायला मिळत आहे ही स्त्री कशा प्रकारे आपलं मन सर्वात प्रथम त्याला देत आहे. अलाबस्त्र कुपी घेऊन आलेली आहे प्रियांनो. त्याच्यामध्ये ते सुगंधी तेल आहे, फार मूल्यवान तेल आहे. कदाचित तिच्या सर्व वर्षभराची ती कमाई असेल. त्या कमाईच्या द्वारे तिने हे तेल विकत घेतलेलं असेल. अनेक दिवसापासून कदाचित सांभाळून ठेवलेलं असेल, तयार करून ठेवलेलं असेल. पहिला पहिला धडा जो आम्ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियांनो, ज्या वेळेस प्रभू यीशू ख्रिस्ताची आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी ती येत आहे, तयारी निशी ती येत आहे. आपलं मन तयार करून प्रभू यीशू ख्रिस्ताच्या आराधना करण्यासाठी येत आहे प्रिया. किती सुंदर बाब आहे. एक पापी स्त्री प्रभू यीशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आराधना करण्यासाठी येत आहे, आपलं मन, अंतकरण पूर्णपणे घेऊन येत आहे. कारण भग्न आणि अनुतप्त हृदयांची प्रभू यीशू ख्रिस्ताला गरज आहे. त्याचे नेत्र अशा लोकांकडे पाहत आहे. आणि अशाच हृदयाने, अशाच अंतकरणाने ही स्त्री प्रभूकडे येत असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. पुढे आम्ही असं वाचतो की तिने ते तेल त्याच्यावरती ओतलेलं आहे. मार्क शुभवर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे की तिने ते त्याच्या मस्तकावरती ओतलेलं आहे. होय प्रियानो, फार फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी ती करत आहे. प्रभूला तेलाभ्यंग करत आहे. फार महत्वाच्या गोष्टीची ती तयारी करत आहे, ज्याचा उल्लेख प्रभूने पुन्हा नंतरच्या वचनांमध्ये केलेला आहे की ती त्याच्या उत्तर कार्याची तयारी करत असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. किती मोठं भाग्य आहे प्रियांनो, एक पापी स्त्री प्रभू यीशू ख्रिस्ताच्या उत्तर कार्याची तयारी करत आहे. त्याच्या मस्तकावर तिने ओतलेला आहे. लूक मध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की तिने त्याच्या पायावरती ओतलेला आहे आणि त्या पायांना ते लावलेलं आहे. होय प्रियांनो, ज्यावेळेस त्या काळामध्ये अ, ज्यावेळेस उत्तर क्रियासाठी हे जे द्रव्य आहेत ते शरीराला लावण्यात येत असत. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रभू यीशू ख्रिस्त आपल्या मरणाची आणि पुनरुत्थानाची या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा शिष्यांना आठवण करून देत असलेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु या सर्वांचं लक्ष त्या गोष्टींकडे नाही आहे प्रियांनो. परंतु आम्हाला पाहायला मिळत आहे की ही जी एक पापी स्त्री आहे, त्या पापी स्त्रीच्या द्वारे प्रभू यीशू ख्रिस्त आपल्या मरणाचं आणि पुनरुत्थानाचं प्रकटीकरण देत असलेला, तिला उपयोग करत असलेला, तिच्याद्वारे या गोष्टी करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. किती मोठं भाग्य आहे प्रियांनो एका पापी स्त्रीसाठी या गोष्टीसाठी करण्यासाठी. तिने ते कुपी तोडलेली आहे. त्याच्यानंतर तिने ती ओतलेली आहे. ती आपल्या स्वतःला ओतून देत आहे प्रियांनो प्रभू यीशू ख्रिस्तासाठी. जे काही तिने आणलेलं आहे, थोडंफार ठेवलेलं साईडला बाजूला ठेवलं नाही, परंतु सर्व काही ओतलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की तिने त्याचे जे चरण आहेत ते आपल्या आसवांनी धुतलेले आहेत. याबद्दल आम्हाला तिची नम्रता आम्हाला पाहायला मिळत आहे प्रिया. आपले जे आसवे आहेत, आपले जे अश्रू आहेत, त्या अश्रूंनी प्रभू यीशू ख्रिस्ताचे चरण धुवत असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, ही किती मोठी बाब आहे. परंतु किती सुंदर तिने ठिकाण निवडलेलं आहे.
एका पापी स्त्रीने सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचे चरण पकडलेले आहेत. तिची नम्रता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्या स्वतःचं सर्व जे काही आहे ते सर्व काही बाजूला ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताला जे गौरव त्याला देणं गरजेचं आहे, जो मान त्याला देणं गरजेचं आहे, तो मान त्या ठिकाणी, त्या गौरव त्या ठिकाणी ही स्त्री देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपलं गौरव, आपला मान सर्व काही बाजूला ठेवू आम्हाला पाहायला मिळत आहे नम्रतेने त्याचे चरण तिने आसवांनी धुतलेले आहे. पुढे आम्हाला पाहायला मिळत आहे की तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसलेले आहेत. प्रियांनो, हे जे एक 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 कार्य त्या ठिकाणी जी ती करत आहे, असं पाहायला मिळतं की ती एक एक पाऊल पुढे जात जात असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. पहिल्याने कुपी फोडत आहे, मग ती ओतत आहे, मग आपल्या आसवांनी त्याचे पाय धुवत आहे, आता आपल्या केसांनी त्याचे पाय पुसत आहे. प्रियांनो, त्या काळामध्ये किंवा आजही स्त्रियांसाठी आपले जे केस आहेत हे फार महत्वाचे आहेत. वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रीचं गौरव तिचे केस आहेत. परंतु आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की कशा प्रकारे तिचं जे गौरव आहे, तिचं जे केस आहेत, त्याला त्याच्याकडे ती कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे जे चरण तिने धुतलेले आहेत ते पुसण्यासाठी आपल्या सर्वात महत्वाच्या शरीराचा जो भाग आहे, जो गौरवाचा भाग आहे, त्या गोष्टीने ती प्रभू येशू ख्रिस्ताचे चरण पुसत आहे. प्रियांनो, हे किती आव्हानात्मक आहे आमच्यासाठी, हे किती चॅलेंजिंग आहे. सर्वात महागडी वस्तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या आराधनेसाठी, तेला भंग करण्यासाठी ती पहिल्याने आणत आहे. नम्रतेचे जे पात्रता आहेत, नम्रतेचे जे स्टेप्स आहेत, ती किती किती खाली उतरत आहे प्रियांनो, ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रियानो, फार महत्वाची गोष्ट तिने केलेली आहे. तिने आपल्या केसांनी त्याचे चरण पुसलेले आहेत. मी म्हटलं तिने तिचं गौरव बाजूला ठेवून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी ती करत आहे, आणि ते म्हणजे प्रभू यीशु ख्रिस्ताचं जे मस्तकत्व आहे, प्रभू यीशु ख्रिस्ताची जी प्रभुता आहे, त्या प्रभुताला ती मान देत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपलं गौरव सोडून प्रभू यीशु ख्रिस्ताचं जे गौरव आहे, जे त्याचं गौरव आहे, ती त्याला ते देत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून ती आपल्या केसांनी त्याचे पाय पुसत आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की तिने त्याच्या पायाचे मुके घेतलेले आहे. किती सुंदर बाब आहे प्रिया. प्रभू यीशु ख्रिस्तावर असलेली तिची प्रीती, तिचं प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रभू यीशु ख्रिस्ताच्या चरणाचे मुके घेत असलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, तिने ते सुगंधित तेल त्याच्या पायांना लावलेलं आहे. प्रियानो, इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द उच्चारलेला आहे. तिथं असं म्हटलेलं आहे की शी अनॉइंटेड देम. तिने अभिषेक केलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. यातून आम्हाला काय पाहायला मिळतं प्रियानो? या सर्व गोष्टी ज्यावेळेस तिने केलेल्या आहेत, ज्यावेळेस तिने आपलं सर्व काही प्रभू यीशु ख्रिस्ताला दिलेलं आहे, आपलं सर्व नम्रतेने, व्याकुळतेने, भग्न अंतःकरणाने ज्यावेळेस ती प्रभू यीशु ख्रिस्ताकडे आलेली आहे, त्याचं जे गौरव आहे त्याला दिलेलं आहे, त्याचं जे मस्तकत्व आहे, त्याची जी प्रभुता आहे त्याला दिलेली आहे, तिचं प्रभू यीशु ख्रिस्तावरती असलेलं जे प्रेम आहे ते देखील तिने त्याला दर्शविलं आहे किंवा दिलेलं आहे. आणि सर्वात शेवटी आम्हाला त्या ठिकाणी जे कार्य ती करत असलेले पाहायला मिळत आहे, शी अनॉइंटेड देम. तिने अभिषेक केलेला आहे. प्रियानो, त्यामधून आम्हाला तिचं स्तवन प्रभू यीशु ख्रिस्ताचं तिने केलेलं पाहायला मिळत आहे. मरियेची, या पापी स्त्रीची प्रभू यीशु ख्रिस्ताबद्दल
असलेली आस्था. काय सुंदर आराधना आहे प्रियांनो, काय सुंदर गौरव आहे प्रियांनो. आम्हाला आमची देखील आठवण या ठिकाणी होत आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येण्याचे लायकीचे देखील नव्हतो प्रियांनो, परंतु त्याने ही पात्रता, त्याने हा मार्ग आमच्यासाठी तयार केलेला आहे, की आज आम्ही त्याच्या फक्त चरणाजवळच नव्हे, परंतु आम्ही त्याचं सानिध्य आम्हामध्ये आहे. आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये येऊ शकतो. परम पवित्र स्थानामध्ये त्याने आम्हाला येण्याची परवानगी दिलेली आहे. मरियेची प्रभूबद्दल जी असलेली आस्था आहे प्रियांनो, ते एक ओझ नाही आहे, तो एक आनंद आहे. तिने तिची जी प्रीती आहे ती एक जबाबदारी म्हणून केलेली प्रीती नाही प्रियांनो, परंतु तिने ते एक भाग्य म्हटलेलं आहे. तिच्यासाठी ती एक 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 फार सौभाग्याची गोष्ट होती. आणि तिने ती प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावरती एक सन्मान, त्याला मान देण्यासाठी केलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्यामध्ये तिला आनंद मिळत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. तिच्या प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करण्यामध्ये तिच्यामध्ये एक आनंद आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यामध्ये, कारण तिने जे दिलेलं आहे ते फार मूल्यवान आहे प्रियांनो, त्या ठिकाणी देखील आम्हाला एक आनंद पाहायला मिळत आहे. फार सुंदर असा आदर्श आम्हाला या तिच्या आस्थेमधून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आस्थेमधून पाहायला मिळत आहे. फार फार तिचं जे प्रभू येशू ख्रिस्तावर असलेलं तिचं जे प्रेम आहे ते फार खोल असं आहे. फार 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 रुजलेलं असं प्रेम आहे. फार नम्रतेने भरलेलं असं प्रेम आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतं सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, तिने त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आराधना करण्यासाठी, त्याला त्याचा गौरव देण्यासाठी तिने एक किंमत मोजलेली आहे. हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आराधनेसाठी एकत्र येतो, ज्या वेळेस आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्यासाठी आम्ही विचार करतो, त्या ठिकाणी एक किंमत मोजणं फार गरजेचं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने तारणाचा मार्ग तर आम्हाला सोपा करून दिलेला आहे, मोफत मिळून दिलेला आहे, परंतु शिष्यत्वाची किंमत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आराधनेची एक किंमत आहे. तो असा तसा प्रभू येशू ख्रिस्त नाही प्रियांनो, त्याचा गौरव असं तसं नाही आहे प्रियांनो. परंतु या पापी स्त्रीकडून फार सुंदर गोष्टी आम्हाला शिकायला मिळत आहेत, की कशा प्रकारे तिचं जे तिची जी आस्था आहे ती फक्त इमोशनल नाही आहे प्रियांनो, परंतु तिचा हा एक निर्णय आहे. तिने स्वतः घेतलेला तो निर्णय आहे. आणि हा निर्णय घेऊन तिची आस्था, तिच्या विश्वासाची आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी ती आलेली आहे. आणि आम्हाला आणखी एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पाहायला मिळत चीनमध्ये, प्राधान्य तिने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. किती सुंदर प्रियांनो, आणि एक तिने निर्णय घेतलेला आहे की ती आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, आपल्या संपूर्ण जीवाने, आपल्या संपूर्ण मनाने, आपल्या संपूर्ण विचाराने आणि आपल्या संपूर्ण स्ट्रेंथने, सामर्थ्याने ती प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करत असलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस आम्ही आमचा विचार करतो प्रियांनो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी देखील महान कृत्य केलेली आहेत. पुढे वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला म्हणत आहे की ज्याच्या जास्त पापांची क्षमा झालेली आहे तो जास्त प्रीती करतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळत आहे की अशा प्रकारे या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना केलेली आहे. अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करण्यासाठी प्रभू आपलं सहाय्य करो. आमेन.